क्यों आए था? क्यों आए थे आज? कसलं कौन मीटिंग? क्या हुआ महिला को? नहीं, क्या मीटिंग कैसी थी? हमको मालूम नहीं, पूरा औरत लोग था। हाँ, कौन सा मीटिंग था? कौन सा मीटिंग था खबर नहीं। कुछ बताओ नहीं है? कोई बीजेपी वाली थी? हाँ, और आपको क्या बोला? रिजर्वेशन बोल के लेके आया? क्या भी नहीं मालूम नहीं हमने। कुछ भी तो पता नहीं है। पता नहीं है। प्रमोद सावंत कौन है? हाँ, प्रमोद सावंत कौन है? वो मिनिस्टर है। वो मिनिस्टर है? वो सीएम है ना? हा, तुमका आयला न्ही? तुम्ही कोकणी कोण कळटा? कळटा? आज कित्याक येयला मॅडम तुम्ही? आज कित्याक लागून येयला? आज रिझर्वेशनाक लागून येयला न्ही? वुमन रिझर्वेशन आणि डिलिमिटेशन आणि विमन रिझर्वेशनाचो फरक कितें आहा? बस येवंक ना रावता बसीक राव म्हणटा. तुमकां पिशी करून हाडला हांगासर सगळ्या बीजेपी सरकारान. विमन रिझर्वेशन म्हणल्यार कितें आनी डिलिमिटेशन म्हणल्यार कितें? आता तुमकां कळटलें एक्सप्लेन. आता फुडले हांकां हांव रिपोर्टर आयज जाला. म्हाका एक्चुअली जावपाचें नाशिल्लें, पण हें मिडियाचें काम आशिल्लें. आयज कित्याक लागून आयला मॅडम? कित्याक लागून आयला आयज? कितें आसा आयज? 40% आरक्षण स्टॉप केल्ले न्ही कोणी? काँग्रेसीन स्टॉप केल्ले. रिझर्वेशन आणि डिलिमिटेशनाचे फरक कितें? रिझर्वेशन उलयनाका म्हणनाका. रिझर्वेशन आणि डिलिमिटेशनाचे फरक कितें? ना मुखार तुमकां विचारता आमी. तुम्ही आमचीच न्ही, ताका लागून आमी तुमकां विचार. रिझर्वेशन आनी डिलिमिटेशनाचे फरक कितें? बिल कसले रिजेक्ट केला? ही बरी आसा. बिल कसले रिजेक्ट केला? मॅडम खूप बरे भशेन आसता तुमी. बिल कसले रिजेक्ट केला? रिझर्वेशन काय डिलिमिटेशनाचे बिल आशिल्ले? बीजेपी को फेक येतो. चलया बरें. मजा येयली. एक्चुअली पळोवपाक गेल्यार आता तुम्ही पळयले आसतले न्ही. ओके, तुमकां आतां एक्सप्लेन करता कितें आहा तें. रिझर्वेशन जे आहा मजा येयली. हा सद्या रिपोर्टिंग केन्ना करिनाशिल्लो, पण एक रिपोर्टिंग करपाची प्रयत्न केलें. कितें आसा ना, रिझर्वेशन जे बिल आहा 2023 जे घातलेलें, तातूंत 543 MP जे असता आणि आम्ही एमपी चूज करता प्रायम मिनिस्टराक. तातून एक रिझर्वेशन करून विमन रिझर्वेशन जे आहा पळय बिल पास करपाक. कित्याक 543तल्यान 33% म्हणल्यार 179 जे आहा पळय MPs विमन जावपाक जाय. तातून हे बिल ऑलरेडी पास थंयसर पुटअप केल्ले आणि तेतून सगळ्यांचो सपोर्ट आशिल्लो, सगळे पॉलिटिकल पार्ट्यांचो सपोर्ट आशिल्लो आणि 423 कितें वोटिंग पडून ते बिल एक्सेप्ट जाल्ले. आता जे कितें केला तेंच्यांनी म्हणल्यार आता तांकां समजून कळ्ळें की जेन्ना रिझर्वेशन 179 वुमन घेतल्यो तेन्ना हे बीजेपीचे MP जे आसा पळय थंयसर तांकां मारक पडटले. सो तांकां कितें दिसलें की आता जे आमी ऑलरेडी आसा तातूंत 179 आनीक ऍड करुया. आणि जेन्ना ऍड करतले तेन्ना 543 प्लस 179 समथिंग 800 क्लोज कितें जावपाक शकता. सो तांकां ते वाडोवपाक जाय, कित्याक तेंचे सीट वाडोवपाक जाय. म्हणल्यार रिझर्वेशन दिवप ना आणि रिझर्वेशनाच्या टायमाचेर आपले सीट वचत म्हणून एडिशनल सीट करप. म्हणल्यार कितें बायलांक आनीक वाडोवन दिवप थंयसर. आणि त्या हेतून तांकां सिस्टमॅटिकली आपली खंय मेजॉरिटी आसा, बीजेपीची खंय मेजॉरिटी आणि इलेक्शन कमिशन तुमकां खबरूच आसा की तांच्या अंडर आसा, गव्हर्नमेंटांच्या अंडर आसा. म्हणल्यार तांचे सीट वाडोवपा खातीर महिलाचेर अन्याय करपी कोण? हे बीजेपी सरकार. आणि प्रोटेस्ट एप्रील फूल कसो करून हाडला काँग्रेसीच्या दारान. अरे म्हाका हे कळना. प्रमोद सावंत तुका हांव विचारता, तुवें एसटी लोकांक रिझर्वेशन दिता म्हणून सांगिल्लें आणि सुभाष फळदेसायक लागून तूं सीट आतां इन्क्रीज करपाक लागून वचोंक सोदता. अरे असलेल्या 40 सिटां मदीं तुका 4 सीट एसटी लोक दिवपाक तुका प्रॉब्लेम जाता. तूं डिलिमिटेशनाचेर पावलो. डिलिमिटेशन म्हणल्यार कितें? जे 40 सीट आसा तातूंत 60 करप, सीट एडिशनल करप, ताका लागून म्हणटा डिलिमिटेशन. रिझर्वेशन म्हणल्यार कितें? जे सीट 40 आसा तेतून 40तल्यान 10% एसटी लोक आसा, ताका लागून 10.23% आणि ते 10% म्हणल्यार 4 सीट. कळ्ळें न्ही? रिझर्वेशन आणि डिलिमिटेशन. आता डिलिमिटेशन जे आहा पळय सध्या बिल जे पास करूंक हे केला पळय ते डिलिमिटेशन ओपोज केला. आणि लक्षात घ्या सरकार एनडीए कितलो आहा? 297 आसा तांचे MPs. आउट ऑफ 297 278 जे आसा पळय त्यांच्यानी पास केला. हय म्हणला हे डिलिमिटेशन जावपाक जाय म्हणून. आणि कितले जाणांनी हे करून बीजेपी सरकाराचे 19 म्हणल्यार तुमच्या बीजेपीन आशिल्ले एनडीए गव्हर्नमेंटान आशिल्ले 19 MP जे आहा पळय तांच्यांनी तुमचेच बिल रिजेक्ट केला. तुमचेच बिल 19 MPनी 19 MP बीजेपीचे त्यांच्यानी ते बिल रिजेक्ट केला. आता तुम्ही म्हाका सांगचे हे 19 MP जे आहा पळय ते कोण ते फायंड आउट करा. हे 19 MP असे असतले की त्यांच्या जाग्याचेर रिझर्वेशन जावपाक शकता काय? म्हणल्यार तुम्ही एक्चुअली प्रोटेस्ट जो आहा पळय महिलांनी हांगा वचपाक जाय आशिल्लो, काँग्रेसीच्या दारान न्हू, बीजेपीच्या दारान वचपाक जाय आसलो. सो प्रमोद सावंत म्हाका एक
म्हाका एक कळना की कित्याक लागून तू आपली फकाणां मारून घेता. तुवें लॉन्च केल्लो पळय तो प्रोग्राम, ओके, महिला शक्ती. हांगा महिलांक बाबड्यांक खबर सुद्दां ना. तांकां हाडला हमको इथं, तो ताका खबरूय ना तू चीफ मिनिस्टर म्हणून. तो मिनिस्टर म्हणटा ती बायलां. अरे तांकां सांगा तरी कित्याक लागून हाडटा तें तरी सांगा. तांकां तुमी पुंजोवन, हांव तांकां ब्लेम करिना, तांकां तुमी पुंजोवन हाडटा पळय. एकटे बायलेक खबर ना डिलिमिटेशन कितें आनी रिझर्वेशन कितें तें. कित्याक फकाणां करता, कित्याक तांची फकाणां करता लक्षात घेयात. हें तुमकां मरे सोंसना. तुमी तांकां आमच्या आवयो त्यो, आमच्यो भयणी त्यो, तांकां काय कळनासतना तांकां हाडून त्यांची फकाणां करून घेवप, त्यांच्या एप्रील फूल करून घेवप, हें बरोबर जायना. व्हेरी रॉंग. अरे बाबा आम्ही आम्ही कितें म्हणटा, बायलांनी शिक्षण वयर सरचे, तांकां खऱ्यांनी ते पायलट, ते इंजिनियर, ते सगळे जावचे. पूण तुमी ह्या दुसऱ्या सायडींच्यान तांकां फटिंगपणां करून दुसऱ्यांच्या पॉलिटिकल पार्ट्यांच्या दारांनी हाडटा आनी सत्य सांगून हाडा मरे. हांव सगळ्या बायलांची, बायलां इलेक्टेड बायलां, बीजेपीची बायलां जी इलेक्ट जावन एमएलए जाली तांकां हांव चॅलेंज करता, तुमी एकदा योच, ओके, आनी डिबेट करूया हेच्या बद्दल. तुम्ही सत्य उलयता काय आम्ही सत्य उलयता, ते डिबेट करूया. लेट अस हॅव अ डिस्कशन. बेश्टे मोर्चा काढून तांकां टाइम वेस्ट, तांकां म्हाका खबर ना 500 रुपया घेवन हाडला का कितें करा. कित्याक आमकांय खबर आसा एसटी लोकांक तुमी तावडकर आणि बाकीच्या लोकांनी, आम्ही हंगर स्ट्रायकाक बशिल्ले तेन्ना एसटी लोकांक तुम्ही बायलांक आमच्या वरान पेडे खावयला. आमची कापडां न्हेसतात ती बायलांक व्हेला आनी ती तांकां बायलांक तांकां नॉलेज ना, तांकां कांय खबर नाशिल्ले, तांकां तुम्ही पेडे खावयला की रिझर्वेशन मेळ्ळा म्हणून. रिझर्वेशन खंय मेळ्ळा अजून पर्यंत. पेडे खावयले, जिलेबो खावयले, कोणाक चेडान चेडू जाला. तुम्ही जे 24च्या इलेक्शना पयलीं जे पेडे खावयले पळय, रिझर्वेशन जाले, सीट मेळे, एसटी लोकांक सीट मेळूंक ना मरे. म्हणजे तुम्ही फकाणां करता पळय लोकांची, बायलांची फकाणां करता, बायलांक भरून हाडून हांगासर मोर्चा करूंक लायता. तांकां मात तरी सांगा मरे, रिझर्वेशन म्हणल्यार जे सीट आसा सध्या, जे सीट म्हणल्यार 543 सीट जे एमपीस आसा, जे भाशेन कॅप्टन मिरियाटो आणि श्रीपाद नायक एमपी आसा पळय तशें, आनी मोदी एमपी आहा पळय, अमित शाह एमपी आहा पळय, तशें 543 सीटांतल्यान जे 33% म्हणल्यार 179 सीट्स हे काढून विमानांक दवरता, बायलां खातीर रिझर्व करता, ताका म्हणटा रिझर्वेशन. आणि जेंका समज 543 सीटांतल्यान आनीक वाडोवपाक जाय सीट, तुमची सिटां वयता म्हणून, म्हणल्यार 800 सीट्स करपाक जाय, सिटां वाडोवपाक जाय, ताका म्हणटा डिलिमिटेशन बिल. आता जे पास केला ते डिलिमिटेशन बिल, आता पास करून ना, रिजेक्ट केला ते डिलिमिटेशन बिल. सो डिलिमिटेशन बिलाचेर महिलांचेर अत्याचार जाला, अन्याय जाला, तो कसो रे हे डिलिमिटेशन बिल ना रे. रिझर्वेशन बिल 2023 हे केला मरे. सो मेन इम्पॉर्टंट म्हाका आसूंक गेल्या कित्याक लागून येता खबर आहा, तुमचे आउट ऑफ 543 सीट्स एनडीए गव्हर्नमेंट, जे बीजेपी गव्हर्नमेंट आसा, तांकां 297 सीट्स तांकां मेळिल्ले. आता 290 सीट सेव्हनांतल्यान ते वोटिंग जे जाले रिझर्वेशनाचे, म्हणल्यार सॉरी डिलिमिटेशनाचे, हे बिल जे पास करून ना म्हणटा पळय काँग्रेसीन, हे जे बिल पास केले तेतून तुमकां फक्त 294 278 वोट पडला मरे. 19 एमपीन तुमच्याच सरकारान आशिल्ले वोट मारूंक ना, तुमच्याच सरकारान आशिल्ले एमपीनी वोट मारूंक ना, म्हणल्यार बीजेपीकूच नाका आनी तुमी वयता काँग्रेसीच्या दारान मोर्चा घेवन. खरें एप्रील फूल म्हणूंक शकता, पण म्हाका वायट दिसता की त्यो ज्यो बीजेपीन आशिल्ल्यो आमच्यो आवयो भयणी तांकां मिसगायड करून जे हाडटा पळय, पेमेंट दिवन हाडटा पळय, पयशे दिवन हाडटा पळय, मे बी पयशे दिवन हाडला ना म्हाका खबर ना, पण हांव चडशी जी बायलां उबी रावली तांकां खबर सुद्दां ना, आनी चडशे पिल्यार सगळ्यांक खबर ना की रिझर्वेशन म्हणल्यार कितें, डिलिमिटेशन म्हणल्यार कितें, आनी ती म्हणटा महिलांक लागून मोर्चा, अशें करून आमच्या बायलांक फटयल्ले आसात, गोंयकारांक फटयल्ले आसात. हांव इतलेंच म्हणटा, म्हजो व्हिडिओ जाय जाल्यार तुमी डावनलोड करा, मिडियाक सांगता डावनलोड करा आनी घाला. आनी हे क्वेश्चन जे आसा पळय, प्लीज रिक्वेस्ट करता, असले क्वेश्चन्स मिडियान क्वेश्चन करप, फोर्थ पिलर जागो दवरप. थोडे फोर्थ पिलर हा पळय ते आमचे आसा अजून पर्यंत, दवरता ते उलयता, ताका लागून ते युट्यूबर्स बीन आसा. पण हांव रिक्वेस्ट करता, हो व्हिडिओ तर तुमकां दिसता की मिडिया पर्सन, हो हांवें स्वता जावन हे करपाक, कोणाक इन्सल्ट करपाक लागून करूं नाशिल्लो, हो हांवें मुद्दो हाडलेलो एकूच गजालीक लागून मिडिया कशे भाशेन क्वेश्चन करपाक जाय हे जे आसा पळय. आनी खुबशे मिडियान तांकां महिलाचे जे आमचे कोण बीजेपीचे एमएलएस बशिल्ले पळय त्या दिसा तांकां क्वेश्चन केला. हांव म्हणना की कंप्लिटली कोण क्वेश्चन करिना म्हणून, पूण काही लोक जे आहा पळय मिडिया सोल्ड ऑफ जाल्ले आहा, आतां सोल्ड ऑफ मिडियांक सांगता की अशें क्वेश्चन करपाची गरज